नमस्कार, U24 न्यूज मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की आज मुकुंदनगर मध्ये अभिषेक कळमकर यांची भव्य रॅली निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडत आहे। मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आता सध्या मुकुंदनगर भागातील काही महिला आपल्या सोबत आहेत। तुम्ही आज या ठिकाणी अभिषेक कळमकर यांना समर्थन देण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित झालात, काय माहिती द्याल? त्यांनाच का समर्थन देत आहे? नमस्कार। मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 3 येथे अभिषेक कळमकर साहेब यांना विधानसभेसाठी सपोर्ट करण्याच्या हेतूने स्थानिक महिला सगळ्या एकत्रित झाल्या आहेत त्यांच्या रॅलीमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी। कारण की त्यांना अभिषेक कळमकर साहेब हे अतिशय उत्तम उमेदवार वाटतात विधानसभेसाठी। लोकांना बदल हवाय आणि त्या हेतूने महिला त्यांना सपोर्ट करण्याच्या इच्छेने लंके साहेब असतील आणि अभिषेक कळमकर साहेब असतील महिलांच्या प्रश्नासाठी ते पुढच्या काळामध्ये काही विकास कामे करतील या इच्छेने आणि उद्देशाने महिलांनी त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे। निश्चित, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कालच संग्राम जगताप यांची रॅली झाली आणि त्यांनी देखील अनेक विकास कामं केलीत असं वेळोवेळी सांगण्यात येतं। मग त्यांना का समर्थन देत नाही तुम्ही? त्याचं काही कारण नाहीये, त्यांनी विकास कामे केली सुद्धा असतील, पण महिलांचे स्थानिक आणि सामाजिक जे प्रश्न आहेत, आमच्या महिला आर्थिक दृष्ट्या आणि महिला त्यांची मुले सुद्धा शिक्षणाच्या दृष्टीने अजून खूप मागे आहे। कारण की महिलांना सुद्धा सक्षमीकरणाची गरज आहे। मुलांना शाळेमध्ये शिक्षणामध्ये प्रगतीची गरज आहे। तुम्ही स्थानिक जे गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटावं या उद्देशाने आणि या हेतूने महिलांची इच्छा आहे की त्यांना कुठेतरी आता एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे की मुलांचे शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी मदत झाली पाहिजे। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की मुकुंदनगर मधील सर्व मुस्लिम महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि अभिषेक कळमकर यांना ते समर्थन देतात। काय माहिती द्याल, कशासाठी या ठिकाणी जमतात? आज हम ये सब इसके वास्ते लेडीज इकट्ठे करे हैं, जो अभी विधानसभा का जो इलेक्शन हो रहा है आमदार का, तो हमारे लिए अभिषेक कळमकर यही परफेक्ट आमदार रहेंगे। इसलिए हम उनको पूरे मुस्लिम समाज के जितने भी हमारे महिला है, हमारे जो सपोर्टर है, हम सब उनको ही वोट दे के आमदार देखना चाहते हैं। अभिषेक कळमकर ही क्यों, मतलब दूसरा कोई क्यों नहीं? नहीं, अभिषेक कड़मकर ही नहीं, संग्राम जगताप भी अच्छे हैं, उन्होंने भी विकासी काम करे। पर आज जो हालात हुए पैदा, जो हिंदू मुस्लिम का जो भी ये है, तो वो देखते हुए हमें अभिषेक कड़मकर ही चाहिए आमदार। आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत, काय माहिती द्याल? कसं पाहताय सध्या तुम्ही अभिषेक कळमकर यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला? इसके लिए हमने ये निवेदन रखा गया है कि अभिषेक कळमकर जो है तो हमको इनको 100% वोटिंग से इनको जिताना है। ये हमारा मुसलमानों का वादा है कि इंशाल्लाह वो जीत कर ही आएंगे। या ठिकाणी आपण पाहतो आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत, काय माहिती द्याल? हमको कैसे है, हमको उसको लाने का है चुन के। हमने सबने इन्हीं ठान के लिए क्या उन्होंने नहीं चुन के लाना हम बस। निश्चितच आपण या ठिकाणी बघतो की आपण मुकुंदनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी अभिषेक कळमकर यांची रॅली सुरू आहे। निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि संपूर्ण मुकुंदनगर मध्ये प्रचंड गर्दी निलेश लंके आणि अभिषेक कळमकर यांच्या मागे ओसाळलेली आपल्याला दिसत आहे।